सभापती महोदय, संबंधित विषय हा मुंबई आरे दुग्ध वसाहतीतील युनिट क्रमांक 20 येथे असणार आणि विशेषतः याचा उल्लेख भारतीय पुरातत्व विभागाने 12व्या शतकातील महत्त्वाचे स्थळ घोषित केले आहे. आणि अध्यक्ष महोदय, सभापती महोदय, सन्माननीय सदस्य प्रवीण भाऊ दरेकर असतील, सन्माननीय सदस्य मान्य भाई जगताप असतील आणि आपण सगळ्यांना आपण निर्देशित केल्यामुळे मी फक्त माझ्या पुरता उत्तर या विभागाचं काय असू शकतं. तर मला वाटतं पहिली गोष्ट तर जी विनंती प्रवीण दरेकर साहेबांनी केली आहे की या संबंधामध्ये एक तातडीची संयुक्त बैठक ज्यामध्ये महापालिका, पोलीस डिपार्टमेंट, वन खातं, आरे या संबंधित विभागाच्या लोकांशी, पर्यावरण पण असेल, जिल्हाधिकारी असेल, या सगळ्यांची या महिन्याभराच्या आतच घेऊ. हा पहिलं तर उत्तर आहे नंबर 1. दुसरं, मला सन्मान्य सदस्यांना सांगायचं की एक बैठक या संदर्भामध्ये आपण डीपीडीसीचा उल्लेख केला म्हणून डीपीडीसीच्या बैठकीत हा विषय आल्यानंतर या संबंधित विषयामध्ये मंत्रालयात गेल्या आठवड्यामध्ये आम्ही एक बैठक घेतली. मला नाही तो विषय थोडा प्रशासकीय होता भाई, आणि तो मी मुद्दामून सांगतो आपल्या सगळ्यांसमोर की एक नवीन निर्णय म्हणून आपण त्या ठिकाणी घ्यायला जाणार आहोत. तो असा आहे की नेत्रम नावाचं एक ॲप आहे, म्हणजे अनिल परब साहेब पण आलेत, बरं झालं त्यांनी हा वारंवार मुद्दा उपस्थित केला आहे. डीपीडीसीमध्ये तर केला आहे, सभागृहात पण केला आहे, ज्याचा उल्लेख प्रवीण दरेकरांनी केला की मॅनग्रोव्ज कापणं, भरणी, झोपड्या हा सगळा त्याच्याशी संबंधित विषय. तो काय एका विभागाशी संबंधित नाही आहे हा. म्हणूनच त्याच्याच संदर्भात मी बैठक घेतली ते सांगतोय की नेत्रम नावाचं एक ॲप आहे, ज्या ॲपमध्ये GIS बेस्ड सॅटेलाइट मॅपिंगवर अनधिकृत भरणी, बांधकाम या संबंधाचे पुरावेच येतात. आणि हे केंद्र सरकारचे ॲप आहे, ते प्रधानमंत्री गतिशक्ती विभागाशी जोडलेलं आहे. महाराष्ट्र सरकारने, मलाही नव्याने कळलं, महाराष्ट्र सरकारने त्याची नोडल एजन्सी किंवा एक विभाग म्हणून SRA त्याचं काम बघते आणि SRAने त्याला प्राधिकृत करून दिल्यानंतर या नेत्रम ॲपवरना ज्या पद्धतीचं वाढीवचं अनधिकृत बांधकाम वर्षानुवर्ष येतं त्याचं मॅपिंग करावं आणि संबंधित अन्य विभागाने, जिथे आता इथे वन विभाग किंवा दुग्ध विभाग असेल, त्यांच्याशी ते शेअर करावं आणि मग जिल्हाधिकाऱ्याने आणि महानगरपालिकेने त्या विभागातल्या जागातल्या असलेल्या वाढीव अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यासाठीचं धोरण करावं. हा निर्णय आहे, प्रत्यक्षात होत नाही आपल्यालाही दिसतंय. आणि म्हणून आम्ही बैठक घेतली आणि मी स्वतः प्रेझेंटेशन बघितलं. सभापती महोदय, आपल्या लक्षात असं येतं की 2000 पूर्वी त्या ठिकाणी रेड मॅपिंग असलेलं अनधिकृत बांधकाम होतं की नाही. 2011 त्याच स्क्रीनवर येतं. या प्रश्नाच्या अनुषंगाने त्याच प्रश्नाचं उत्तर 22 मिनिटं झाली. बैठक घेऊ.